संपूर्ण जगभरातील बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियानाची महाराष्ट्र राज्य समिती अधिकृतपणे स्थापन करण्यात येत आहे। या समितीच्या अधिकृत घोषणेसाठी 10 ऑगस्ट 2025 रविवारी दुपारी 2 वाजता बौद्ध समाज उन्नती मंडळ सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ठाणे पश्चिम येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या आंदोलनाच्या मागे उद्देश हा की महाबोधी महाविहार शासनाच्या अधिपत्यातून मुक्त व्हावा, यासाठी मोर्चे, धरणे, निवेदने, सह्यांची मोहीम यासारख्या लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणे। कार्यक्रमाला भंते विनाचार्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून मान्य जयप्रकाश सिंह यांची विशेष उपस्थिती असेल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य राजेश पवार मुंबई विभाग हे असतील। कार्यक्रमासाठी राज्यभरातून बौद्ध भिक्खू, उपासक, उपासिका यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सर्वांना जय भीम। माझं नाव शिल्पा नागदेवते, नागपूरमधून बोलते। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महाराष्ट्र जनजागृती समिती करण्याचा मागचा उद्देश आमचा असा आहे की घराघरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी हा जो मेसेज आहे हा प्रत्येकाच्या घरात पोहोचायला पाहिजे। आपलं हे जे आंदोलन आहे कुठे ना कुठे विस्कळीत होत होतं आणि म्हणून जनजागृती समिती अभियान असं आपण त्याला नाव दिलेलं आहे। आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हा खूप गरजेचा असतो, परंतु आजपर्यंत ते तसं झालेलं नाही आहे आणि आपण ज्ञानज्योती भंतेजीच्या मार्गदर्शनामध्ये समोरचं येणारं जो आंदोलन आहे जे आपण उभारतोय आणि जे सुरू आहे, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानज्योती भिक्षूंच्या मार्गदर्शनामध्ये आपण समोर नेणार आहोत आणि विनाचार्य भिक्षूसुद्धा। येणाऱ्या 10 ऑगस्टला मुंबईमध्ये जो प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे तो फक्त कोणी एका दोघांनी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातून आपण तिथे त्या समितीमध्ये लोकांना घेतलेलं आहे आणि ग्राउंड फ्लोअरवरती जाऊन आपण काम कसं करायचं, त्या कामाला, त्या आंदोलनाला गती कशी मिळेल, आपण त्या एक समितीचं ओपनिंगसुद्धा आपण करतोय आणि प्रत्येकाला त्याची नियुक्तीपत्र तिथे देतोय। आपल्याला प्रत्येक घरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आपले लोक एकत्रित यायला पाहिजे, म्हणून आपला हा एक छोटासा प्रवास आपण सुरुवात करतोय। आपण कुठलेही धरणे आंदोलन करणार नाही आहोत, कुठेही आपण नारेबाजी करणार नाही आहोत, फक्त आपण खूप शांतीच्या मार्गाचे आहोत। भगवंतांनी आपल्याला शांतीचा मार्ग दिला आहे, तर जेही काम होईल महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती समिती ही खूप शांत चित्ताने या आंदोलनाला गती देणार आहे, कुठेही धरणे आंदोलन न करता। तिथे मुख्य अतिथी म्हणून आपण ज्ञानज्योती भंतेजींना बोलवलेलं आहे, विनाचार्य भिक्षूंना बोलवलेलं आहे आणि राजेश पवार सर हे मुख्य अतिथी म्हणून आहेत। लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 36 राज्य आहेत आणि त्या 36 राज्यामधला तिथे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी या सगळ्या 36 राज्याच्या लोकांना मी जाहीर आवाहन करते की येणाऱ्या 10 ऑगस्टला ज्या ठाणेमध्ये आपण जाहीर सभा आणि भंते विनाचार्यजी यांनी जो महाबोधी विहारासाठी त्यांचा एक छोटासा पाऊल का होईना, श्रामणेर भिक्षू का असोना, परंतु एक धाडस दाखवलं आणि धाडसेमुळंच ते खूप लक्षात आलं लोकांच्या की भिक्षू जरी असले, जर चुकीचं कोणी करत असेल तर त्याला कसं थांबवायचं, त्यांनी ते धाडस दाखवलं आणि 10 मिनिटाच्याच तिथे आलात। 10 मिनिटासाठी येऊन त्यांना 68 दिवस त्यांना जेलामध्ये राहावं लागलं। तर त्यांचं एक भव्य आपल्याला सत्कार करायचा आहे, म्हणून आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे। आणि दुसरं, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती हे आपण प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, 36 जिल्ह्यामधून सर्वांनी ठाण्याला त्या प्रोग्रामसाठी हजर राहावे। सर्वात पहिल्या नंबरवरती आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, सांगली, धुळे, ठाणे, जालना, नंदुरबार ह्या सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातल्या लोकांना मी जाहीर आवाहन करते की तुम्ही येणाऱ्या 10 ऑगस्टला
मुंबईला जी जाहीर सभा आपण ठेवलेली आहे, या सर्व जिल्ह्याच्या लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती दाखवावी। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य या समितीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण आपली नोंदणी करावी, सभासद बनावे आणि आपण मिळून एकमेकांना सपोर्ट करावे। महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपल्याला सर्व राज्यातल्या लोकांना एकत्रित येणे खूप आवश्यक आहे। म्हणून आपला हा छोटासा प्रवास आहे। सभासद बनण्यासाठी आम्ही आपले कॉन्टॅक्ट नंबर तिथे देतोय, त्या कॉन्टॅक्टवरती आपण आम्हाला संपर्क करावा। जय भीम। परभणीचे तळागाळातील जनसामान्य संपर्क आणि सामाजिक शैक्षणिक कार्यक्षेत्रात संघटनात्मक पक्षबांधणीत बूथपासून सक्रिय योगदान देणारे भीमराव वायवळ यांची आज भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण सरचिटणीसपदी महामंत्री नियुक्त झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। एक कुशल संघटक म्हणून त्यांनी सामाजिक नाळ जुडून अनेकांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत। परभणी शहर महानगरपालिकेत सदस्य सभापती, समाज कल्याण शहर सुधार पदावर 5 वर्षे, संजय गांधी निराधार समिती सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, आंबेडकर एज्युकेशन ग्रुप महाराष्ट्र सदस्य, बुद्धाज लाईट इंटरनॅशनल असोसिएशन चॅप्टर महाराष्ट्र सदस्य, उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी परभणी व हिंगोली येथे प्रशिक्षण केंद्र, कोराजी पाटील कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय धनगर टाकळी ते शैक्षणिक क्षेत्रातून ते योगदान देत आहेत। सावित्रीबाई फुले बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून 200 निराधार मुलांचे संगोपन, पाठपुरावा, हेल्थ क्लब आणि सारनाथ सोशल वेलफेअर सोशल फाउंडेशन अध्यक्षपद भूषवित आंतरराष्ट्रीय भिक्खू संघांना आमंत्रित करून बौद्ध धर्म परिषदांचे आयोजन व सामूहिक विवाह सोहळ्याचे देखील त्यांनी आयोजन केले होते। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी साठवरे बोर्डीकर व संजय भोकरंगे, त्याचबरोबर माजी आमदार बोर्डीकर साहेब व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील भुमरे साहेब यांच्या मान्यतेने मला आज जिल्ह्याचं ग्रामीण सरचिटणीसपद देण्यात आला। तर या सरचिटणीसपदाचा मी नक्कीच समाजासाठी योग्य प्रकारे समाजातील विविध ज्या काही अडीअडचणी आहेत पक्षाच्या ध्येय धोरणाला धरून त्या ठिकाणी आता आमचे गौतम मुंडे सर आहेत, संजय बराड आहेत, चंदने सर आहेत आणि आपण सर्व पत्रकार बांधव आहात। अत्यंत आनंद होतो की जो आपल्या जवळच्या लोकांनी काय केल्यानंतर फार अत्यंत आनंद झाला। समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित 20वे राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहात पार पडले। या संमेलनात लातूरचे माजी खासदार, साहित्यिक व विचारवंत डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना त्यांच्या समतावादी विचारसरणीने परिपूर्ण आणि ऐतिहासिक दृष्टिकोन मांडणाऱ्या संत चोखोबा ते संत तुकोबा समतीचा प्रवास या ग्रंथासाठी राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। या भव्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे होते। समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष ईश्वर नंदापुरे यांच्या हस्ते डॉक्टर गायकवाड यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध निधींचा आमदार खासदारांना दिव्यांगांवर खर्च करण्याचा अधिकार दिला असतो, परंतु हाच निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे व दिव्यांगांचे प्रश्न सभागृहात अधिवेशनात मांडत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वात काल संघटनेच्या 4थ्या टप्प्यातील आमदार खासदारांच्या घरासमोर दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली। या अर्धनग्न भीक मागो आंदोलनात अध्यक्ष राहुल साळवे, संपतराव डाकोरे, आदित्य पाटील, सय्यद अफरोज, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सक्ते यांच्यासह हजारो दिव्यांग सहभागी झाले होते।
नमस्कार. आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने 4था टप्पा 15 जूनपासून सुरू झालेला आमचा अर्धनग्न अवस्थेमध्ये आमदार खासदारांच्या घरावरचं अर्धनग्न अवस्थेतलं भीक मागो आंदोलनाचा 4था टप्पा आहे. पहिला माजी मुख्यमंत्री तथा खासदार आणि आमदार खासदार यांच्या घरापासून आम्ही सुरुवात केली. दुसरा टप्पा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील तसेच उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब. याच्यानंतर आमचा तिसरा टप्पा हा मुंबई पावसाळी अधिवेशनावर धडकला होता. आम्ही तिथे जाऊन आमच्या संजय गांधी निराधाराच्या मागण्याची आम्ही पूर्तता करून घेतली, वाढ करून घेतली. आजचा हा 4था टप्पा नांदेड शहर तथा जिल्ह्यातले जेवढे काय नांदेड लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब आणि लोहा कंधार विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या घरावर आम्ही त्यांचं लक्ष केंद्रित वेधण्यासाठी आम्ही आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागो आंदोलन करून त्यांच्याकडे आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात निघालो आहे. आम्ही सुरुवात बीके हॉल जवळील राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेबांच्या निवासस्थानापासून केले. तर आम्हाला अजित गोपछडे साहेबांनी इथे भेट देऊन 2 तास आमच्याशी चर्चा करून संबंधित आमच्या मागण्याच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या होत्या त्यापेक्षाही त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिले की MP लॅट्स असेल, MP लॅट्सचा त्यांनी 30 लाख रुपयाचे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन आमचा राखीव ह्या वर्षीपासून निधी खर्च करणार असं आश्वासन दिलं. तसेच परिवहन राज्य मंडळामध्ये शिवाई इलेक्ट्रिक बस असेल किंवा इतर बसेस आहेत त्याच्यामध्ये आसन व्यवस्था नाही, वनपूर तिकीट नाही, यासाठी त्यांनी वनपूर तिकीट अवेलेबल करण्यासाठी परिवहन मंत्र्यांशी बोलणार आहेत. आणि जे बोगस दिव्यांग आहेत ते जे रेल्वेचे असतील, STचे असतील, वनपूर पासचा वापर करतायत, उद्यापासूनच ते नांदेड शहर तथा जिल्ह्यामध्ये अभियान राबवणार असं त्यांनी आश्वासन दिलं. तसेच रेल्वे आहेत, रेल्वेमधल्या कॅन्टीन दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी भेटणार सांगितले. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे असतील, शासकीय सेतू सुविधा केंद्र असेल, स्वस्त धान्य दुकान असेल, या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पुढाकार देऊन दिव्यांगांना ते मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नव्हे तर DPTC योजनेमध्ये सध्याला 1% निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी वाढून 5% करून त्याच्या DPTC योजनेमध्ये समितीमध्ये दिव्यांगाला सदस्य म्हणून त्यांनी प्रत्येक बैठकीत बोलवणार असे आश्वासन दिले. खरं म्हणता आम्ही आमदार खासदारांना विनंती करत होतो की तुम्ही वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता आमच्या मागण्या आमदार खासदारांनी त्यांच्याकडला MP लॅट्स मधला आणि आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा जो 30 लाख रुपये दरवर्षीचा आहे हा त्या वर्षी खर्च करावा. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आम्हा दिव्यांगाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, दिव्यांग सुधारित ऍक्ट 2016ची अंमलबजावणी असेल किंवा विविध योजना असतील, घरकुल असेल, म्हणजे पुनर्वसनाच्या जेवढ्या काही शासन योजना आहेत यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आमचे प्रश्न विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये मांडावे आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमच्याकडे त्यांचं लक्ष वळवण्यासाठी आम्ही हे अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयापर्यंत जनजागृती अवयवदान रॅली काढण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली। या जनजागृती अवयवदान रॅलीत अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके, डॉक्टर हनुमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, अर्पण अवयवदान समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे, निमा विमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉक्टर करुणा जमदार, नागेश अटकोर यांच्यासह रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी, परिचारिका मोठ्या संख्येने सामील झाले होते। प्रारंभी सामुदायिक अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली। प्रतिज्ञा करते की मी माझ्या आशा अवयव याचा उपयोग माझ्या मृत्यूनंतर देण्याकरिता करता येईल।
त्यांचे दान करेन. आपल्या देशात अवयव व ऊतींची कमतरता लक्षात घेता मी माझे कुटुंब, मित्र आणि देशवासियांना देखील आपले अवयव व ऊतींचे दान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करेन. आपला आज 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं आपण एक अवयवदानाची जनजागृती रॅली आपण एक पंधरवडा घेतोय. माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब आमचे त्यांच्या संकल्पनेतनं आम्ही हा एक पंधरवड्याचा एक प्रोजेक्ट आम्ही घेत आहोत. 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत या अवयवदानाच्या जनजागृतीसाठी आम्ही हा प्रोग्राम अरेंज करत आहोत. आणि त्याच अनुषंगाने आपलं हे आजच्या रॅलीचं आम्ही नियोजन केलेलं होतं. आणि आज जवळपास 7,000 रुग्णांना अवयवांची गरज आहे आणि ही एक मोठी बाब आहे. आणि याच्यासाठी आपल्याला समाजामध्ये जनसामान्यांमध्ये याची जनजागृती करणे हे खूप अतिशय आवश्यक आहे. या अनुषंगाने आम्ही ही आज जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये या जनजागृती रॅलीमध्ये माननीय CEO मॅडम मेघना कोले मॅडम यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून आम्ही सर्व लोकांमध्येही याची अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी एक आम्ही रजिस्ट्री आहे आणि या रजिस्ट्रीचा QR कोड आम्ही आमच्या सगळ्या शासकीय कार्यालयांच्या वेबसाईटवरती अपलोड करणार आहोत, जेणेकरून लोकांना यामध्ये रजिस्टर करून आपलं ऑर्गन डोनेशनसाठी त्यांची कन्सेंट रजिस्टर करता येते. आणि त्या रजिस्ट्रीमध्ये त्यांची कन्सेंट रजिस्टर होऊन जर त्यांच्याकडनं कधी त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला त्यांना ऑर्गन डोनेशन करायची गरज पडली तर त्याच्यावरनं ते ऑर्गन डोनेशन करू शकतात. तेव्हा आपल्या माध्यमातून सुद्धा मी सर्व जनसामान्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की या अवयवदानाबद्दल आपण जनसामान्यांमध्ये माहिती पसरावी आणि जेणेकरून जे नीडी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे हा मेसेज जावा. आणि जेव्हा केव्हा असं काही वेळ येईल जेव्हा ब्रेन डेड पेशंट असेल त्यांच्या कुठल्या फॅमिलीमधलं तर त्यांनी कुठलाही संकोच न ठेवता त्याच्यामध्ये आपला तुमचा जो नातेवाईक आहे तो जवळपास 8 जणांना जीवन देऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व जनसामान्यांना माझी विनंती आहे की याबद्दल आपण आपलं जनजागृती करावी आणि आपण आपलीही त्याच्यामध्ये इच्छा असावी. याबद्दल सर्व जनसामान्य माझे आव्हान असेल. शासनाच्या आदेशानुसार 3 ऑगस्ट 2025 हा राष्ट्रीय अवयवदान दिन आम्ही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने इथं साजरा होत आहे. अर्पण अवयवदान समिती या उपक्रमाचे स्वागत करते. या दिवशी सर्व लोकांनी अवयवदानाचा संकल्प घ्यावा आणि जास्तीत जास्त अवयवदाते पुढे यावेत हा आमचा उद्देश आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम आहेत, अधिष्ठाता साहेब हे आमचे मुरमुरे साहेब आहेत. या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे अधिष्ठाता आहेत, सिव्हिल सर्जन साहेब आहेत, कलेक्टर साहेबांनी या गोष्टीला समर्थन दिलं. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होत आहे आणि आम्हाला आशा आहे की भविष्यामध्ये अवयवदाते पुढे येतील. नांदेडकर, मी डॉक्टर करुणा जमदाडे, निमा वुमेन्स फोरमची अध्यक्ष आहे नांदेड जिल्हा. आणि आज आमच्या डॉक्टर माया पवार सचिव आहेत, इनरव्हीलच्या विद्याताई चव्हाण आहेत, मीनाक्षी पाटील मॅडम आहेत आणि सगळे आमच्या ह्या कलिग्स आहेत. आम्ही आज अवयवदानाच्या या रॅलीमध्ये मुद्दाम होऊन सहभागी झालो. आपल्या सिव्हिल सर्जन साहेबांचाही आदेश होता. शासनाची एक सुंदर अशी ही स्कीम आहे म्हणता येईल, योजना आहे जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी. आज आपण पाहतो ऍक्सिडेंटचे खूप प्रमाण वाढलेलं आहे. तरुण मुलं ऍक्सिडेंटमध्ये जात आहेत आणि चांगली तरुण मुलं जेव्हा ऍक्सिडेंटमध्ये जातात त्यांच्या अवयवाचा कुणाला तरी उपयोग व्हावा, त्यांचा जीव वाचावा आणि त्यांना जगण्यासाठी एक आयुष्य मिळावं ही संकल्पना या मागची आहे. आणि या अवयव रॅलीमध्ये, अवयवदान रॅलीमध्ये बऱ्याच संघटना सहभागी झालेल्या आहेत, आरोग्य संघटना. त्यात माधव आटकोरे यांचा पण सहभाग आहे. आमच्या सगळ्या महिला डॉक्टर्स, विद्यार्थी डॉक्टर्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमच्या आयुर्वेद कॉलेजचे स्टुडंट या ठिकाणी सहभागी झाले. या रॅलीच्या माध्यमातून हीच आम्ही जनतेला विनंती करणार आहोत की कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता, अंधश्रद्धा मनात न ठेवता एक वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आपण प्रत्येक अवयवाकडे आणि या जन्म आणि मृत्यू या प्रकरणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्या माध्यमातून आपण अवयवदान, देहदान या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहायचं आहे, रॅलीकडे आणि अवयवदान या ह्याच्याकडे पाहायचं आहे आणि त्या माध्यमातून कुणाला तरी एक आयुष्य आपल्या या ह्याच्यातून मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका येथील कापशी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गटाचा प्राथमिक सदस्य नोंदणी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन सदा साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रदीप चव्हाण होते. शिवसेना बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सिद्धेश्वर, दत्ता तेली, तौफिक देसाई, संजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आपासो मनोळी यांची प्राथमिक शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सदा साखर कारखान्याचे संजय जिरगे यांनी केले. आभार युवराज लाटकर यांनी मानले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू राजांचा, छत्रपती शाहू राजांचा, सरसेनापती संताजी घोरपड्यांचा, सरसेनापती संताजी घोरपड्यांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. इथे सभासद नोंदणीचा कार्यक्रमचा आयोजित केला होता. याच्यामध्ये बहुजन आघाडी यांच्या वतीनं, अल्पसंख्याकांच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या जिथे जिथे आहेत तिथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, श्री श्रीकांतजी शिंदे साहेब व आमचे नेते माननीय संजयदादा मंडलिक साहेब व वीरेंद्र भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून ते सर्व आमचे समाज त्यांच्या पाठीशी उभे करू याची मी ग्वाही देतो आणि असे आम्ही प्रयत्न करत राहील. साठे यांच्या जयंतीनिमित्त कापसी येथे घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या दृष्टीने आपल्या कापसी जिल्हा परिषद मतदारसंघातील तेली समाज तसेच बहुजन समाजाचे सर्व नागरिक जास्तीत जास्त समावेश होऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी शिंदे गटाची माननीय संजयदादा मंडलिक तसेच वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोक एकत्रित करून सभासद नोंदणी जास्तीत जास्त करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो व सगळ्यांना समावेश करून सगळ्यांचा सहभाग घेऊया अशी विनंती करतो. या जयंतीनिमित्त आज बहुजन आघाडीच्या वतीनं जो सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित केला होता तसेच विविध कामाच्या या संदर्भात चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्या संदर्भात बैठक झाली. त्यात बैठक होऊन अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करून शिंदे गटाच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे नेते माजी खासदार संजयदादा मंडलिक, वीरेंद्रभाई मंडलिक यांच्या वतीनं बहुजन आघाडीच्या पाठिंबा आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही ठामपणे पाठिंबा उभा राहू ही मी ग्वाही देतो. मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप चव्हाण साहेब, तेली साहेब, त्यानंतर आमचे यशवंत कांबळे, बाकीचे रवी कांबळे, BL कांबळे, अल्पसंख्याकाचे तौफिक देसाई या सर्वच मंडळींनी आज आम्ही इथं एक जिद्द तयार केलेली आहे, घाट गाठलेला आहे की जास्तीत जास्त बहुजनांचे सभासद नोंदणी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचेल अशा पद्धतीनं आम्ही इथं मत व्यक्त केलं आहे. आणि भविष्यामध्ये संजयदादा मंडलिक आणि वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली या बहुजनांच्यासाठी एक मंडलिक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही अशाच पद्धतीनं एक रोजगार मेळावासुद्धा घेण्याचं आयोजन करतो आहे. संजयदादांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही भिंतीपत्रकंसुद्धा काढून किंवा माहितीपत्रकंसुद्धा काढून त्या समाजापर्यंत आम्ही पोचवण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत. मी या महाराष्ट्राच्या संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं मी फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचाराच्या सर्वच लोकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी बहुजन समाजाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो,
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका वाठार तर्फे वडगाव तर्फे गट नंबर 113 मध्ये बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमताने जमीन प्रदान करण्याचा आणि भाडे कराराचा आदेश केलाय। तो त्वरित रद्द करून ग्रामपंचायतीचा कब्जा द्यावे, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती सरपंच सचिन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सरपंच कांबळे म्हणाले की जागा घेताना शिक्षण प्रसारक मंडळाने गोपनीयता पाळून कोणालाही याची सूचना अथवा पत्र व्यवहार न करता हा व्यवहार केला आहे। यासाठी 28 जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेऊन जमीन बचाव कृती समिती स्थापन करून याचा निषेध करण्यात आला। 11 ऑगस्टला या परिपत्रकाची होळी करण्यात येऊन निर्णय रद्द नाही झाला तर 15 ऑगस्ट पासून साखळी उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य पाटील, राहुल पवार, सचिन कुंभार, विनायक पाटील, सर्जेराव गायकवाड उपस्थित होते। ही जी जागा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला, व्यावसायिक शिक्षण संस्थेला दिलेली ती काढून घेण्यात यावी आणि वठारला परत देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला ज्या गरजू महिला आहेत किंवा घनकचरा प्रकल्प असेल, कुठलाही पाण्याचा प्रकल्प असेल तो आम्हाला राबवता येईल आणि त्या माध्यमातून आमचा गावचा विकास होईल, हेच आपल्याला आम्हाला फक्त करायचं आहे। त्यामुळं आमची राज्य शासनाकडे अशी विनंती राहील किंवा कलेक्टरकडे अशी विनंती राहील की सखोल पद्धतीने याची चौकशी करण्यात यावी आणि आमची वठारची जागा वठारला देण्यात यावी। आमची भूमिका वठार ग्रामस्थांच्या वतीनं हीच आहे की आम्ही 15 ऑगस्टला आम्ही काय करणार, वठारचे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही काय करणार, पहिल्यांदा त्या जे आदेश आहे त्या आदेशाची होळी करणार आहे। त्यानंतर दुसरं आमचं आहे की साखळी उपोषण आणि त्यानंतरही जर हे प्रशासनानं ऐकलं नाही किंवा शासनानं ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथं अमरण उपोषणला आमचे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ सगळे बसणार आहे। हाच आमची पुढची दिशा। स्थानिक आमदारांची आणि खासदारांची भूमिका एकतर त्यांना माहिती नव्हते, ते आम्ही सगळे त्यांच्यावरती कानावरती घातलेले आहे। मग काही खासदार आणि काही आमदार आमच्या पाठीशी आहेत की जे म्हणतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि त्या पद्धतीने आमचा या तुमच्या लढाईला पाठिंबा असेल। वठार ग्रामपंचायतच्या गायराण्याची 113 ही जागा सरकारी कब्जात शाहू सिमेंट फॅक्टरीला ज्यावेळेला दिली होती त्याच्यानंतर ती सरकारी कब्जात आली होती। सरकारी कब्जातील जागा, त्या जागेवरती आज ग्रामपंचायतीचा वापर चालू आहे। आता ग्रामपंचायत तिथं घनकचरा प्रकल्प हे ते सगळं चालू आहे तिथं। तर त्या जागेवरती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ आंबप ह्या संस्थेनं मालकी हक्कात 33.66 आणि 2 हेक्टर 66 हे भाडेपट्ट्यानं क्रीडांगणासाठी 30 वर्षाच्या करारानं 27/5/2025ला माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानं ती जागा त्यांना अलाव केलेली आहे। त्याचा अंमल 30/5ला केलेला आहे। तर हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर हे ग्रामपंचायतमध्ये आम्ही गावसभा घेऊन त्याच्यानंतर ते सगळा विषय मांडणी केले असता गावाच्या वतीनं आम्ही ह्या जागेसंदर्भात जे काय आंदोलन करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व तयार आहे आणि त्या आदेशाची 11 तारखेला आम्ही त्या आदेशाची होळी करून 15 ऑगस्ट दिवशी 15 ऑगस्टला गाव झेंडावंदन झाल्यानंतर साखळी उपोषण ग्रामपंचायतीच्या दारातच आम्ही बसत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीनं आदेश झालेले ह्याची चौकशी करावी हीच आमची मागणी आहे। परस्पर केलं असं बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ हे विजयशी माने आंबप म्हणून आहेत त्यांचे आहे। तर हे परस्पर केलं असं म्हणायचं कारण ह्याचं असंच आहे की ज्यावेळेला सौर ऊर्जा पॅनेलसाठी आयुक्तांचं पत्र होतं की मुख्यमंत्री सौर ऊर्जा पॅनेलसाठी ज्यावेळेला मागणी केली त्या जागेची तर त्यावेळेला सकट ग्रामपंचायतला आम्हाला गावसभा घेऊन तुम्ही जागा देणार का नाही हे सांगा मागणी केली ती। तर आत्ताचा हा आदेश केला आहे त्यावेळेला ग्रामपंचायतला किंवा गावाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता केलेला आहे। त्यामुळे आम्ही आमचा आरोप तोच आहे की ती परस्परच केलेला आहे तिने। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।